नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनलवरती। आपण दरवेळेला मैदानावरून सुरुवात करतो। आज आपण आलो आहोत शाहीर बलमा ग्रुप यांच्या गोट्यावरती। त्यांची बैल ही भरायची चालू आहेत, तुम्ही पाहू शकता। बैलाला आता इथं वरती गाडीमध्ये चढवणार आहेत। ऑलरेडी 2-3 बैल चढवलेले आहेत गाडीमध्ये, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही पाहता ते सहकारी आहेत, सगळे ग्रुप आहे त्यांचा। बैल भरायची चालू आहेत, मदत करत आहेत सर्वजण आपापल्या परीने। उलट्यांशी टाकलास उलट्यांशी टाकलास तू तिशी दे म्हणा गुतवून दे। ते नाही आलेत पप्पा गेला होता। अरे एक साइड टाईट झाली की दुसरी साइड कशी पण निघून येते। पोच नाही आला, वजीर शेट निघाले। मित्रांनो, तुम्ही पाहताय वजीर, शाहीर बलमा ग्रुपचा वजीर मैदानात जाण्यासाठी सज्ज। त्याला गाडीत चढवण्यात येत आहे, तुम्ही पाहता इथे। मित्रांनो नमस्कार, आपण आलो आहोत आता मैदानात। तुम्ही पाहताय इकडे बैल आलेले आहेत, माझ्या मागे पाहताय तुम्ही भरपूर सारी बैल आलेले आहेत। तुम्ही इथे पाहताय चिराडपाडाचा श्यामा। लास्ट टाइम आपण यांची मुलाखत घेतली होती। आणि तुम्ही पाहताय इथे, तुम्ही पाहताय रानाला। मी पाहताय भाईंना। बरं आहे ना? हो बरं आहे, काय म्हणता? काय ना भाई, मस्त मजा आली। आल्या एवढी सगळी बैल बघून। दादा कोणतं गाव? हिंगारी पनवेल। कोणता बैल घेऊन आलाय? तुम्ही पाहताय 4 बैल घेऊन आलाय। काय कोणाबरोबर पायरा आहे आज? छुपा आहे की सांगू नये? छुपा आहे। काय आहे नंदीचं नाव? माणिकराव। आणि ते गरुड कोणता? वरते येतो ना? मित्रांनो, तुम्ही पाहताय सगळे टॉपची बैल इथं आलेले आहेत। मलंगड एक्सप्रेस सुंदर, तुम्ही पाहताय नंदी। आज मैदान चांगलंच भरलेलं आहे, तुम्ही पाहताय चांगले टॉपचे नंदी इथे येत आहेत। अरे लाईन घेतलं सुंदर। मागे मागे मित्रांनो, तुम्ही पाहताय वजीर, MIDC एक्सप्रेस वजीर। हा सुद्धा खाली उतरलेला आहे गाडीतून। नमस्कार मित्रांनो,
दादा नाव कसं आपलं? राजेश घरात ओळखते. कोणते नंदी आहेत आपले? आपले वादळ आहे, बादल आहे, सोन्या आहे, राणा आहे. राणा आहे. काय सांगाल आपल्या नंदींच्या बद्दल थोडक्यात? आमचे नंदी उत्कृष्ट आहेत, मारत नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि बारीक बारीक मुलं आहेत ना आमची, हे घेऊन जाते त्यांना तळ्यावर घेऊन जातात. आणि तळ्यावर हा पवंडीला देताना दोघं जण फक्त पवंडी देतात, बाकी काही करत नाही. एकदम चांगल्या बैल आहेत, चांगले आहेत, मारत नाहीत. नक्की दादा काय सांगाल आजचा पायरा कसा, छुपा आहे की घरचा साज पळणार आहे? नाही जमलेली गाडी आहे. जमलेली गाडी आहे व्हॉट्सअपवरती. नक्कीच काय सांगाल? आपलं नंदी आहेत आपल्याकडे, एवढे 4 नंदी आहेत, संपत्ती आहे आपल्याकडे खूप मोठी. काय सांगाल या नंदी? अजून नंदी घरी आहेत दावणीला की फक्त एवढेच आहेत ना? आधी अजून 3 नंदी घरी आहेत. अजून 3 नंदी घरी आहेत. वजीर आहे, छोटा बादल आहे, मैब्या आहे. नक्कीच ग्राउंड आणलाच नाही मैदानात. अच्छा, नक्कीच. म्हणजे तुमच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे नंदींची. दादा आणखी काय सांगाल? जे घरी नंदी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? मैब्या आज तर त्याचे बॅड लक म्हणून आपण बोलू शकतो, कारण की त्याची आशासाठी, त्याला बघण्यासाठी आज सर्व फॅन आलेले आहेत. आणि तोच बैल आज आला नाहीये मैदानात. आज अच्छा. त्याला रात्री 1-2 वाजता त्याला लागला, दुखापत झाले, त्याच्यामुळे त्याला आज आणला नाही. अच्छा, त्याच्यामुळे आज आणलेलं नाहीये. नक्कीच आपण पाहताय नंदींची संपत्ती असलेला हा ग्रुप आहे. दादा आणखी काय सांगाल की आजचं मैदान आहे, कसं मैदान आहे मोहचं आजचं? मैदान पण खूप सुंदर आहे आणि भरपूर जोड्या आलेल्या आहेत तिथे. आणि शर्यतही खूप सुंदर होणार आहेत. नक्कीच. तुमच्याकडे एवढे सगळे नंदी आहेत, कोणता असा नंदी आहे की ज्याने तुम्हाला मान सन्मान मिळवून दिला किंवा एक चांगलं मैदान करून दिलं? वादळ आहे. वादळ. हा, तुम्ही पाहताय मित्रांनो वादळ. काय सांगाल वादळ बद्दल? काय सांगाल? काय सांगाल वादळ बद्दल? बादल म्हणजे आमचा हुकमाचा एक्का आहे, मुंबईची शान. नक्कीच हुकमाचा एक्का तुम्ही पाहताय इथे. काय सांगाल वादळ बद्दल? कशी निगा राखली जाते किंवा कसं ट्रेनिंग घेतलं जातं त्याचं? त्याला आम्ही जास्त करून मैदानात काढतो, 4 दिवसात हप्त्यात. आणि खुराक बोललात तुम्ही तर उडीद भरडा आपला डाळ असतो, मका असतो आणि तरकी आपलं पत्रीपेंड असतो. पत्रीपेंड असते. नक्कीच. दादा काय सांगाल? वादळ म्हटलं की तुम्ही आता सांगताय, बोलताय, काय आणखी काय सांगाल? हा बिंजोसाठी पळतो बैल, फक्त बिंजोडसाठी पळतो. फायनलला गटासाठी वगैरे घाटा वगैरे जातो? नाही जात तिकडे, इथे बिंजोडलाच पळवता त्याला, खासियत बिंजोसाठी, फक्त बिंजोडसाठी. नक्कीच तुम्ही पाहताय वादळ. वादळच करतो तो. हो नक्कीच. गेल्यानंतर बिंजोडमध्ये वादळच आहे तो. दादा काय सांगाल? तुम्ही बोलताय आता, काय सांगाल वादळ बद्दल? तुमचं मत सांगा थोडक्यात वादळ बद्दल. काय ना, आमचे पेन तालुक्याची शान आहे. नक्कीच. तुम्ही पाहताय वादळला. याचा एक विशेष आहे, याच्या समोर कुठली पण मोठी गाडी ठेवा तुम्ही, किती पण मोठी गाडी ठेवा नंबरातली, त्याला ओव्हरटेक करणार. नक्कीच तुम्ही पाहताय मित्रांनो वादळ. दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. धन्यवाद सर्वांचे.